संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरंदर तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तालुक्यातील 40 गावे आणि 357 वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मात्र या गावांना अपुरा पाणी पुरवठा होतोय। अनेक गावांना आवश्यक असणारा पाणी पुरवठा करण्यात प्रशासन कमी पडल्याचं पाहायला मिळतंय। तालुक्याला 281 टँकरच्या खेपांची आवश्यकता असताना जवळपास 200 टँकर खेपा पाणी पुरवठा होतोय। म्हणजे एकूण आवश्यकतेच्या 75% पाणी पुरवठा केला जातोय। पाणी भरण्यासाठी नेरा नदीच्या पाण्याच्या स्रोतांचा वापर केला जातोय। या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, मात्र केवळ महावितरणकडून केल्या जाणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। याबाबत बोलताना पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अस्मिता पवार यांनी याला वीज वितरणला जबाबदार धरलाय। वीज वितरण रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करीत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय। तर लवकरच यासाठी पर्यायी यंत्रणा उभारणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे, पुरंदर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस